लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. श्री रामनवमी भेट. 10व्या हप्त्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार. गरीब कुटुंबातील महिलांना होळीच्या सणाला साडीच्या गिफ्टचं वाटप करण्यात आलं. तसेच श्री रामनवमी आता जवळ आलेली आहे. फक्त काही दिवस बाकी आहेत आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व लाडक्या बहिणींसाठी सुद्धा खुशखबर आलेली आहे. आता या ठिकाणी बघा, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे की लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे. एप्रिलच्या हप्त्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे मिळणार आहेत. शेतकरी मित्रांना नमो शेतकरी हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता ही चर्चा सुरू झालेली आहे. तुमच्यापैकी जर कोणाला लाडकी बहीण योजनेचे 9च्या 9 हप्ते मिळाले असतील, 13,500 रुपये जमा झाले असतील, त्यांनी कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव नक्की टाका, जेणेकरून आम्हाला समजेल की किती अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सर्वच्या सर्व हप्ते मिळाले आहेत. आता बघा, ज्या लाडक्या बहिणींना 9 हप्ते मिळाले अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. कारण की आता तुम्हाला 10व्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. 10व्या हप्त्याचे सुद्धा गिफ्ट मिळणार आहे. तसेच गरीब कुटुंबातील महिलांसाठी साडीचं वितरण असणार आहे. होळीच्या सणाला साडी वाटप करण्यात आलेली आहे. कोणत्या त्या महिला होत्या ज्यांना साडी मिळाली, सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर बघा, श्री रामनवमी आहे 6 एप्रिलला आणि आज तारीख आहे 1 एप्रिल आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी सोबत ऑथेंटिक ओरिजिनल अपडेट तुम्हाला आपण युट्यूब चॅनलवरती मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वात आधी देत आहोत. त्यामुळे बघा, व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, कारण की अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आत्ताच बघा, पाठीमागे काही दिवसापूर्वी, जवळपास 10-15 दिवसापूर्वी आत्ताच होळीच्या सणाला आणि महिला दिनी लाडक्या बहिणींना सरकारने 3000 रुपये वाटले. बघा, तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये आलेले आहेत पाठीमागच्या काळामध्ये काही दिवसापूर्वी. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला जे 3000 रुपये भेटले, हे 3000 रुपये कशाचे भेटले? तर बघा, पहिले जे 1500 रुपये होते ते होते फेब्रुवारीचे आणि दुसरे जे तुम्हाला 1500 भेटले ते होते मार्चचे. असे दोन्ही महिन्याचे मिळून लाडक्या बहिणींना 3000 रुपयाचं वाटप होळीच्या सणाला आणि महिला दिनी करण्यात आलं. तसेच होळीच्या सणाला गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं सुद्धा वाटप करण्यात आलं. तर कोणत्या अशा महिला आहेत ज्यांना साडी मिळाली आहे, सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, होळीच्या सणाला वाटप झालं, महिला दिनी वाटप झालं. आता बघा, असं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या आता काल परवा किंवा एक 8 दिवसापूर्वी सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चा रंगली होती की गुढीपाडव्याच्या सणाला लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार, लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार. परंतु तसंच झालेलं नाहीये. आता गुढीपाडव्याचा सण पार पडला, परंतु आता सध्या अशी चर्चा आहे किंवा अशी अपडेट संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून येत आहे की लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे, 10वा हप्ता आहे, तो श्री रामनवमी या दिवशी गिफ्ट करण्यात येईल, अशी या ठिकाणी संपूर्ण अपडेट येत आहे. तर बघा, श्री रामनवमी आहे या ठिकाणी 6 एप्रिलला. तर बघा, या शुभ मुहूर्तावरती लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं वितरण केले जाणार आहे, अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट येत आहे. तसेच या ठिकाणी बघा, न्यूज चॅनल तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लोकप्रिय न्यूज चॅनल सकाळ. तर बघा, सकाळ न्यूज पेपर सुद्धा तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. तर बघा, सकाळ न्यूज चॅनलची ही बातमी आहे. आता ती बातमी काय आहे, तर 10व्या हप्ता कधी मिळणार, रामनवमी, श्री रामनवमीच्या दिवशी लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार का, संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, सकाळ न्यूज पेपरची या ठिकाणी बातमी आहे. मार्च महिना संपला, लाडक्या बहिणींना एप्रिलचे पैसे कधी मिळणार, लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता. तर बघा, सकाळ न्यूजची ही बातमी आहे. आता व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला शेवटला ती अपडेट दिली जाईल की लाडक्या बहिणींना कधी पैसे मिळणार आहेत. तर बघा, आता त्याआधी सर्व लाडक्या बहिणींसाठी दुसरीच मोठी खुशखबर आहे आणि ही खुशखबर दिलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी खुशखबर दिलेली आहे. सर्वच्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना खुशखबर आहे. तुम्हाला 100% नाही, 1001% आता 2100 रुपये मिळणार आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेतून आता तुम्हाला 100% 1001 रुपये 2100 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. परंतु 5 वर्षामध्ये कधीही मिळणार आहेत, ही या ठिकाणी ट्विस्ट आहे. बघा, महायुती सरकार आता सत्तेमध्ये आलेलं आहे. महायुती सरकार 5 वर्ष सत्तेमध्ये आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपयाचा निर्णय घेऊन लाडक्या बहिणींना 2100 रुपये महायुती सरकार देणार आहे,
अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट समोर आलेले आहे. तसेच लाडक्या बहिणींना 100% 2100 रुपये मिळणार अशी मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, खुशखबर. ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा, राज्यातील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी केली मोठी घोषणा. त्यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर. त्यांनी आता मागाशी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खुशखबर दिली की लाडक्या बहिणींना 5 वर्षामध्ये 100% 2100 रुपये मिळणार. त्यानंतरची दुसरी खुशखबर आहे लाडक्या बहिणींना साठी की लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार आहे. तर आता बघा, या ठिकाणी महत्वाचा पॉइंट आहे, दोन्ही पॉइंट एकमेकाशी कनेक्टेड आहेत. बघा, जर लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालली तरच तुम्हाला 5 वर्षात 2100 रुपये मिळतील. जर लाडकी बहीण योजनाच बंद पडली तर 2100चा प्रश्नच येत नाही. 2100 सोडा, लाडकी बहीण योजना जर बंद पडली तर 1500 रुपये सुद्धा तुमचं मिळणे बंद होतील. परंतु या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी लाडक्या बहिणींना खुश केलेलं आहे व त्यांना दिलेली आहे मोठी अपडेट, मोठी खुशखबर. आता ती खुशखबर अशी आहे की लाडकी बहीण ही जी योजना आहे ही योजना 5 वर्ष चालणार आहे, असा वादा उपमुख्यमंत्री अजित दादांनी केलेला आहे. दादांचा वादा, लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार. ठीक आहे, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, खुशखबर. आता या ठिकाणी बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब काय म्हणाले, त्यांनी काय घोषणा केली, आता ते आपण पाहूया. तर बघा, अजित पवार साहेबांची घोषणा, मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, उद्याची 5 वर्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण ही योजना बंद करणार नाही, अशी माहिती अजितदादांनी दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता पुढची लेटेस्ट अपडेट. बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब काय म्हणाले, थोडीशी ओढाताण होते पण त्यातून मार्ग काढलेला आहे. पुढे काय, कशा पद्धतीने, केव्हा वाढ करायची, परिस्थितीनुरूप निर्णय घेईल, अशी त्यांनी माहिती दिली. म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहे. माहिती सरकार लाडक्या बहिणींना 100% नाही, 1001% या ठिकाणी 2100 रुपये देणार आहे. परंतु कोणत्या श्रेणी देणार आहे किंवा कधी देणार आहे, तर योग्य वेळी देणार आहे अशी अपडेट आहे. म्हणजे 100% तुम्हाला 2100 मिळणार आहेत. तसेच त्यांनी माहिती दिली की लाडक्या बहिणींना जो वर्षाला खर्च येत आहे किंवा पैसे वाटप केले जातात, ती जी रक्कम आहे ती रकमेच्या आकडेवारी त्यांनी सांगितलेली आहे. लाडक्या बहिणींना दरवर्षी 45,000 कोटी रुपये वर्षाला वाटप केले जात आहेत, अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. तसेच आम्ही लाडक्या बहिणींना वर्षाला 45,000 कोटी रुपये देतोय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. तसेच त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण ही जी योजना आहे ही योजना 5 वर्ष 100% नाही, 1001% चालणार आहे, अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, सर्वात मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 हप्ते जमा झाले. 9 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंट मध्ये 13,500 रुपये जमा झाले. तुम्हाला या 13,500च्या रकमेपैकी किती रक्कम मिळाली, कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूण 9 हप्त्याचे 9 मेसेज आले होते. आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, ती म्हणजे 10व्या हप्त्याचा मेसेज आता पडणार आहे. कारण की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे, आजपासून एप्रिलचा महिना सुरू होतोय. आज तारीख आहे 1 एप्रिल. आजपासून 1 एप्रिल सुरू झालेला आहे आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिना सुरू झाल्यामुळे महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा करण्याची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये एप्रिलचे येणार आहेत आणि तसेच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती SMS येणार आहे, मेसेज येणार आहे, पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेसेज येणार आहे, संदेश या ठिकाणी मोबाईलवरती येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना येणार आहे. सर्व ज्यांना ज्यांना पैसे येणार त्यांना मेसेज येणार. मेसेज कधी कधी उशिरा येतो, परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आता जमा होणार आहे. परंतु एक्झॅक्टली कधी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, किती वाजता पैसे जमा होणार, संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता बघा, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चा रंगली होती की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार, परंतु तसं झालेलं नाहीये. लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट तर मिळालं नाही, कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचं गिफ्ट गुढीपाडव्याच्या दिवशी जमा होणार, अशी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सोशल मीडियावरती तसेच अन्य प्लॅटफॉर्मवरती चर्चा रंगली होती. परंतु या ठिकाणी बघा, गुढीपाडव्याचं गिफ्ट
लाडक्या बहिणींना जमा झालेलं नाही, कारण की गुढीपाडवा होता 30 मार्चला आणि त्या दिवशी वार होता रविवार आणि त्या दिवशी सर्व बँका बंद असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी टाकता आलेले नव्हते. ठीक आहे. मग आता लाडक्या बहिणींना पैसे कधी येणार? आता त्याआधी सर्वात अगोदर किती पैसे येणार? तर बघा, लाडक्या बहिणींना 1500 रुपये येणार 10व्या हप्त्याचे, म्हणजे एप्रिलचे 1500 रुपये येणार आणि असा मेसेज येणार, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज 1500 क्रेडिटेड. ठीक आहे. त्यानंतर बघा, दुसरा लाडक्या बहिणींना एक मेसेज येणार, तो येणार गॅसच्या पैशाचा 830 रुपयाचा मेसेज येणार, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट ऑफ पेमेंट रुपीज 830 क्रेडिटेड टू युअर अकाउंट. अशा प्रकारचा मेसेज येणार. त्यानंतर बघा, नमो शेतकरी योजनेचे पैसे काल गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशीपासूनच पडण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा होत आहे. तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळाले असतील, तुमच्या मोबाईलवरती मेसेज आला असेल पैसे जमा झाल्याचा, तर कमेंटमध्ये नक्की टाका आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा सांगा. तर बघा, 3 मेसेज तुम्हाला आता येणार आहे. 3 योजनांचे पैसे लाडक्या बहिणींना, लाडक्या शेतकरी मित्रांना सर्वांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करू नये, निश्चित राहावे. बघा, अशी चर्चा रंगली होती की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार, परंतु गुढीपाडव्याचं काही गिफ्ट मिळालं नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी 10वा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे आता लाडक्या बहिणी थोड्याशा नाराज झाल्या होत्या, परंतु आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, कारण की आजपासून एप्रिल महिना सुरू होतोय आणि आता याच महिन्यात लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे 100% मिळणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तसेच बघा, गरीब कुटुंबातील महिला ज्या पण होत्या त्यांना साडीचं वाटप होळीच्या सणाला करण्यात आलं. आता बघा, कोणत्या महिलांना होळीच्या सणाला साडी मिळाली, तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, होळीच्या सणाला साडी वाटप करण्यात आली. आता हे वाटप कोणी केलं? तर हे वाटप सरकारनेच केलेलं आहे. बघा, ही गरीब कुटुंबातील महिलांना साडी वाटपची ही एक सरकारचीच योजना आहे, हे लक्षामध्ये घ्या. तर या योजनेसाठी फक्त अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्याच महिला पात्र असतात, इतर कोणत्याही महिला पात्र नसतात. हे सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यामुळे तुम्हाला प्रश्न असेल की आम्हाला का नाही साडी आली, तर तुमच्याकडे जर अंत्योदय शिधापत्रिका असेल तरच तुम्हाला रेशनच्या दुकानावरती होळीच्या सणाला साडी मिळाली असतील. आणि साडीची जी किंमत आहे ती आहे 350 रुपयाची ही साडी आहे. फक्त गरीब कुटुंबातील महिलांना ही साडी दरवर्षी एक साडी सरकारच्या माध्यमातूनच दिली जात असते. नमस्कार, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुश खबर. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आता 10व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. बघा, हे सर्व महाराष्ट्र राज्यातील जिल्हे आहेत. या जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की टाका. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. व्हॉट्सअपला स्टेटसला सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही ठेवू शकता. या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप्स असतील तुमच्याकडे, सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सर्व म्हणजे सर्व, बघा आता या ठिकाणी गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, ठीक आहे, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा. बघा, आपण 36च्या 36 जिल्ह्याची नावं या ठिकाणी घेतलेली आहेत. या 36 जिल्ह्यापैकी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात आणि सर्व जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांच्यासाठी खुशखबर आहे. या सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. आजपासून एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि या एप्रिल महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये, सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आता पडणार आहेत. बघा, सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणी आता सध्या थोड्याशा नाराज आहेत, कारण की चर्चा रंगली होती की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या सणालाच 10व्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार होतं, परंतु 30 मार्च या दिवशी होता वार रविवार, त्या दिवशी होत्या बँका बंद, त्यामुळे या दिवशी पैसे आलेले नाहीयेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचा बोनस 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करण्याबाबत आता निर्णय होणार आहे. तर आता लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या सणाला तर पैसे नाही आले, मग आता लाडक्या बहिणींना कधी येणार 10व्या हप्त्याचे पैसे, कधी येणार 10व्या हप्त्याचा बोनस, आता आपण त्याविषयी व्हिडिओमध्ये पुढे अपडेट पाहणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता सर्व बँकांमध्ये आता लाडकी बहिणींच्या 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. मग ऍक्सिस बँक असेल,
बँक ऑफ बरोडा असेल, बँक ऑफ इंडिया असेल, सिटी बँक असेल, कॅनरा बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, IDBI बँक असेल. ठीक आहे. कोणत्याही बँकेचं अकाउंट असेल, कोटक प्रायव्हेट बँक असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक SBI बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल. ठीक आहे. त्यानंतर पोस्ट बँकेचं अकाउंट असेल, कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या, सर्व बँकांमध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्वच्या सर्व महिलांसाठी खुशखबर. या सर्व बँकांमध्ये, या वरतीच्या तुम्हाला सर्व बँका दिसत आहेत, या सर्वच्या सर्व बघा, या सर्वच्या सर्व बँकांमध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. बघा आता लवकरच 10वा हप्ता ट्रान्सफर होणार आहे आणि तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचा SMS येणार आहे, अशा प्रकारचा मेसेज येणार आहे आणि हे पैसे सर्वच्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट आलेले आहे. तर बघाल त्या अगोदर बघा लाडक्या बहिणींना आता दर महिन्याला किती लाभ मिळतो, तर बघा 500 अधिक 500 अधिक 500 म्हणजे 3 500च्या नोटा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. असा मिळून लाडक्या बहिणींना एकूण दर महिन्याला 1500 रुपयाचा आता सध्या लाभ दिला जातोय आणि भविष्यामध्ये लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये लाभ दिला जाणार आहे. योग्य वेळी माहिती सरकार 1500 रुपये बाबत निर्णय घेणार आहे व तेव्हापासून लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये जमा होणार आहेत. आता सध्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये जमा होत आहेत. त्या अगोदर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आतापर्यंत लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ही जी योजना आहे, या योजनेमधून आतापर्यंत किती पैसे आले, किती रुपये मिळाले, त्याविषयी या ठिकाणी आकडेवारी समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा आता आपण जाणून घेऊया. ठीक आहे. तर बघा पहिला हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला जुलै महिन्याचा, जुलै महिन्याचे 1500 आले. दुसरा हप्ता मिळाला ऑगस्ट महिन्याचा, ऑगस्ट महिन्याचे 1500 मिळाले. तिसरा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला सप्टेंबरचा, सप्टेंबरचे 1500 मिळाले. चौथा हप्ता मिळाला ऑक्टोबरचा, ऑक्टोबरचे 1500 मिळाले. पाचवा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला ठीक आहे नोव्हेंबरचा, नोव्हेंबरचे 1500 ऍडव्हान्स मध्येच दिले होते. सहावा हप्ता मिळाला निवडणुकीनंतर डिसेंबरचा, डिसेंबर ते 1500 मिळाले. सातवा हप्ता मिळाला नवीन वर्ष सुरू झाले जानेवारी 2025 या महिन्याचा 1500 रुपये. आठवा हप्ता मिळाला फेब्रुवारीचा मार्चच्या महिला दिनाच्या दिवशी, मार्च महिन्यामध्ये. ठीक आहे. नववा हप्ता सुद्धा 12 मार्चला जमा झाला. बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 9 हप्ते जमा झाले. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता वाटप करण्याची तयारी सुरू झालेली आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींना आता 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर. तसेच या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ठीक आहे. त्या अगोदर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणींना एकूण पैसे किती मिळाले, तर बघा एकूण 1500 रुपयाचे लाडक्या बहिणींना आतापर्यंत टोटल 9 हप्ते मिळाले, म्हणजे 13,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये या योजनेमार्फत जमा झाले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा 1500 रुपये 10व्या हप्त्याचे येणार आहेत, म्हणजे 13,500 प्लस 1500 जर तुम्ही केले, ठीक आहे, तर एकूण 15,000 लाडक्या बहिणींना आता जमा होणार आहे. 15,000 रुपयाचं एकूण टोटल गिफ्ट लाडकी बहीण योजने या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत महिलांना एक एक मदत म्हणून ही आर्थिक परिस्थिती सुधारावी या उद्देशातून ही योजना राबवलेली आहे. या योजनेचा नक्कीच सर्व लाडक्या बहिणींना फायदा होत आहे. आता बघा लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठं गिफ्ट, ते गिफ्ट असणार आहे 2100 रुपयाचं गिफ्ट. लाडक्या बहिणींना दर महिन्याला आता लवकरच 2100 रुपये बाबत निर्णय घेतला जाणार आहे. योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, महिला व बालविकास मंत्री आरजी तटकरे मॅडम सर्वांनी सांगितलेलं आहे, आमचं महायुतीचं सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपये 100% देणार आहे. बघा हे 2100 रुपयाचं गिफ्ट आता लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा ज्या महिला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र झालेल्या आहेत, मग कोणत्याही कारणास्तव झालेल्या असू द्या, वय जास्त असल्यामुळे अपात्र झालेल्या महिला, 4 चाकी वाहन असल्यामुळे अपात्र झालेल्या महिला, तसेच वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यामुळे अपात्र झालेल्या महिला, किंवा अन्य कोणत्या कारणामुळे चुकीची माहिती, चुकीचा फॉर्म भरल्यामुळे अपात्र झालेल्या महिला, इतर कोणत्याही कारणामुळे अपात्र झालेल्या महिला असू द्या, सर्व महिलांचा एकच प्रश्न आहे की जर आम्ही अपात्र झालोय तर आम्हाला जे लाडकी बहीण योजनेमधून पैसे मिळाले, 4 हप्त्याचे मिळाले, 5 हप्त्याचे, 2 हप्त्याचे जे काही पैसे मिळाले, ते पैसे लाडक्या बहिणींचे परत घेतले जातील का, असा सर्व महिलांचा कॉमन प्रश्न आहे. तर त्यावरती आता उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी मोठी घोषणा केलेली आहे.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब काय म्हणालेत की बघा कोणत्याही लाडक्या बहिणीकडून आम्ही पैसे मारत घेणार नाही. म्हणजे बघा तुम्हाला 2 हप्ते मिळाले असू द्या, 3 हप्ते मिळाले असू द्या, 4 हप्ते मिळाले असू द्या, 5 हप्ते मिळाले असू द्या किंवा 6 हप्त्याचे पैसे मिळाले असू द्या आणि त्यानंतर तुम्हाला जर या योजनेमधून अपात्र केलं गेलं असेल तर काळजी करू नका, तुमचे पैसे माघारी घेतले जाणार नाहीत. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे. तसेच बघा ही योजना चालू ठेवणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिलेली आहे. 5 वर्ष या योजनेला धक्का लागू देणार नाही. ही योजना 5 वर्ष चालवणार आहे. योजनेला जो निधी लागणार आहे तो देणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. बघा वर्ष 2025-26 साठी 36,000 कोटी रुपयांची लाडकी बहीण या एका योजनेसाठी तरतूद केली आहे अशी अपडेट सुद्धा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पुढची लेटेस्ट आपण अपडेट पाहूया. तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्व महिलांच्यासाठी आता खुशखबर. बघा गरीब घटकातील महिलांच्यासाठी ही योजना आहे. योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत पण योजना बंद करणार नाही. ज्याला गरज आहे त्याला 100% लाभ देणार अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार अजितदादांनी दिली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मिळालेले पैसे बघा वर्ष 2025 मध्ये लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले बघा मगाशी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वर्ष 2024 मध्ये लाडक्या बहिणींना एकूण 6 हप्ते मिळाले. तर बघा जुलैचे 1500, ऑगस्टचे 1500, सप्टेंबर 1500, ऑक्टोबर 1500, नोव्हेंबर 1500, डिसेंबर 1500, 1500, 1500, 1500, 1500, 1500, 1500, 6 वेळा 1500. वर्ष 2024 मध्ये एकूण 9,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट वर्ष 2025 पर्यंत 3 हप्ते आतापर्यंत लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत. हा तुम्ही व्हिडिओ बघताय आणि आतापर्यंत 3 हप्ते मिळाले आहेत. जानेवारी 1500, फेब्रुवारी 1500, मार्च 1500, 1500 अधिक 1500 अधिक 1500, 4500 रुपये 2025 या वर्षात मिळाले आहेत. 2024 अधिक 2025 या दोन्ही वर्षाचे मिळून लाडक्या बहिणींना एकूण 13,500 रुपये जमा झालेले आहेत. ठीक आहे. आता बघा लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे असणार आहेत एप्रिलच्या हप्त्याचे. 10व्या हप्त्याचे पैसे आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता पैसे तर जमा होणार परंतु नक्की कधी जमा होणार आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. त्या अगोदर भरपूर महिलांनी प्रश्न विचारलेला आहे की दादा आता नवीन फॉर्म आम्हाला भरायचा आहे, आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होत आहोत, सर्व निकषमध्ये बसत आहोत, परंतु आम्हाला नवीन फॉर्म भरण्यामध्ये अडचण येत आहे. वेबसाईटवरती नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात ऑप्शन खुला नाहीये किंवा ओपन नाहीये. तर नवीन फॉर्म आम्हाला भरण्यासाठी कधीपर्यंत संधी मिळेल, कधी नवीन फॉर्म सुरू होणार? तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आता सध्या तर नवीन फॉर्म भरणे बंद आहे. बघा जेवढ्या महिला लाभार्थी आहेत 2,53,00,000 सध्या तरी तेवढ्याच महिलांना या योजनेमधून लाभ दिला जातोय. आता बघा आता लवकरच अपडेट येणार आहे. नवीन फॉर्म भरणाऱ्या महिलांना सुद्धा संधी दिली जाणार आहे. तसेच ज्या मुलींचं वय नुकतंच आता 21 पूर्ण होत आहे, 21 पूर्ण झालेलं आहे अशा मुलींना सुद्धा नवीन फॉर्म भरण्यासाठी आता संधी मिळणार आहे व त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे की सरकारकडून अजूनपर्यंत कोणतीही ऑफिशियल अपडेट आलेली नाहीये की या दिवशी लाडक्या बहिणींना नवीन फॉर्म भरता येतील किंवा वेबसाईट लॉन्च होईल आणि नवीन अर्ज करता येईल. तर या ठिकाणी बघा आता वाट पाहावी लागेल, प्रतीक्षा करावी लागेल. लवकरच माहिती सरकार यावरती निर्णय घेईल व नवीन फॉर्म भरण्यासाठी महिलांना मुलींना संधी दिली जाईल. ठीक आहे. तसेच बघा लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर, मोठी गिफ्ट. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना आता गॅसचे पैसे मिळणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जात असतात, हे लक्षामध्ये घ्या. एकूण 3 गॅस सिलेंडर मोफत वर्षाला दरवर्षी मिळतात. ठीक आहे. पहिल्या गॅस सिलेंडरचे पैसे ऑक्टोबर महिन्यात जमा झाले. आता दुसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये पडणार आहेत. तर हे पैसे किती मिळणार आहेत तर बघा 830 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. वर्षातून 3 गॅस सिलेंडर म्हणजे 2490 रुपये लाडक्या बहिणींना दरवर्षी मिळतात. ठीक आहे. त्यानंतर पुढची योजना आहे, ही योजना सुद्धा सर्व महिलांच्यासाठी आहे, पिंक रिक्षा योजना. या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींसाठी ही योजना आहे. बघा 10,000 रिक्षा उपलब्ध करून देणार, पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आरजी चटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. ठीक आहे. या योजनेसाठी सुद्धा तुम्ही लाभ मिळवू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा आता साडी नक्की कोणाला मिळाली. बघा भरपूर कमेंट्स आल्या की दादा आम्हाला साडी आली नाही. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ही जी साडीचं वाटप होतं हे होळीच्या सणाला होतं आणि ही साडी कोणाला होती तर फक्त गरीब कुटुंबातील
महिलांसाठी होती. आता गरीब कुटुंबातील महिला म्हणजे नक्की कोण, तर आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठी भेट मिळणार होती. अंत्योदय राशन कार्ड असलेल्या महिलांना सरकारकडून मोफत साडी दिली जाणार होती आणि लवकरच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार होता. ठीक आहे, त्या योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना दिलेला आहे. तर कुणाला मिळाली होती मोफत साडी, तर बघा, या योजनेचा लाभ फक्त अंत्योदय रेशन कार्ड धारक महिलांनाच मिळाला होता. ठीक आहे. त्यानंतर बघा, सरकार पात्र महिलांना रेशन दुकानामधून मोफत साडी वाटणार होती आणि साडीचं वाटप केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी जिल्ह्यानुसार यादी पाहू शकता. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती साडी वाटप करण्यात येणार होती, तर बघा, एका साडीची किंमत होती 350 रुपये. अशा या साड्याचं वाटप केले होते. तर बघा, विभागानुसार साड्या वाटप केल्या. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती यादी दिसत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती साड्या वाटप केल्या आहेत. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आता 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. महिला सक्षम होणार, महाराष्ट्र समृद्ध होणार, असं आता सरकारचं ध्येय आहे. तसेच बघा, महिला व बालविकास विभागाला निधी देण्यात आलेला आहे. अर्थसंकल्प 2025 मध्ये महिलांच्या सक्षमीकरणाला, बालकांच्या पोषणाला चालना देण्यासाठी महिला व बालविकास विभागाला 31,907 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 मध्ये सादर करण्यात आलेला आहे, नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, लेक लाडकी ही सुद्धा महिलांच्यासाठीची योजना आहे. तर बघा, लेक लाडकी या योजनेसाठी 50 कोटी 55 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे बघा, लेक लाडकी योजनेचे सुद्धा तुम्हाला सर्वांना पैसे पडणार आहेत. जे पण पात्र त्या योजनेसाठी आहेत ते सर्वांना पैसे मिळणार आहेत. तसेच बघा, लाडक्या बहिणींना पाठीमागच्या काही दिवसापूर्वी 3,000 रुपयाचा सन्मान निधी जमा झालेला आहे आणि हा सन्मान निधी 2 टप्प्यात जमा झाला. फेब्रुवारीचे 1500, मार्चचे 1500, दोन्ही महिन्याचा लाभ, दोन्ही महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळालेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा म्हणजेच 10व्या हप्त्याचा सन्मान निधी लवकरच जमा होणार आहे, अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना जो 9वा हप्ता मिळाला, 9वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता. तर मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळाला, तर बघा, 12 मार्च पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आणि 15 मार्च या तारखेमध्ये पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना 9व्या हप्त्याचे पैसे मिळाले. आता लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार, व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी पुढे अपडेट पाहणार आहोत. आता बघा, 10वा हा जो हप्ता मिळणार आहे, हा 10वा हप्ता 2,53 लाख लाभार्थी महिलांना मिळणार आहे. 2,53 लाख लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे. 10व्या हप्त्याचे एप्रिलचे पैसे 2,53 लाख लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे पडणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची लेटेस्ट अपडेट आहे. लाडकी बहीण या योजनेसाठी एकूण जो खर्च आलेला आहे, तो खर्च बघा या ठिकाणी किती आलेला आहे, तर बघा, 33,232 कोटी रुपयांचा खर्च लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत आलेला आहे. बघा, 9 हप्ते वाटप केलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे आणि हे 9 हप्ते वाटप करण्यासाठी माहिती सरकारला 33,232 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता नवीन तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. 36,000 कोटी रुपयांचा निधी फक्त एका योजनेसाठी, फक्त लाडकी बहीण या एका योजनेसाठी जाहीर सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. ती बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजना आता कधीही बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना दर महिन्याला लाभ मिळणार आहे. 2025 वर्षाचं आर्थिक नियोजन माहिती सरकारने करून ठेवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पाठीमागच्या काळामध्ये 2 टप्प्यामध्ये पैसे वाटप करण्यात आले. पहिला टप्पा होता 1500चा, दुसरा टप्पाही होता 1500चा. पहिले 1500 होते फेब्रुवारीचे, दुसरे 1500 होते मार्चचे. लाडक्या बहिणींना होळीच्या सणाला महिला दिनी एकूण 1500 अधिक 1500 असे मिळून 3,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत, जमा झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची अपडेट, महिलांसाठी खुशखबर. महिलांना डबल 1500 रुपये महिला दिनी व होळीच्या सणाला मिळाले आहेत. फेब्रुवारीचे 1500, मार्चचे 1500, डबल 1500 रुपयाचं वाटप झालेलं आहे. तसेच गरीब कुटुंबातील अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना होळीच्या सणाला मोफत साडीचं गिफ्ट सुद्धा मिळालेलं आहे. तुमच्यापैकी जर कोणाला ही होळीच्या सणाला साडी मिळाली असेल तर कमेंटमध्ये तुमचं नाव, जिल्ह्याचं नाव नक्की टाका, जेणेकरून आम्हाला समजेल की किती महिलांना, किती लाभार्थी महिलांना साडीचं गिफ्ट सरकारच्या माध्यमातून दिलेलं आहे.
आता बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता महत्वाचा प्रश्न, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता कधी येणार? श्री रामनवमी जवळ आलेले आहे, अत्यंत शुभ दिवस आहे. या शुभ दिनी लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार का? हा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय. आता त्याविषयी सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर बघा, एप्रिलचा हप्ता रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. बघा, या दिवशी शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चा आहे. तर बघा, फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता 8 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकार करून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे. यंदा रामनवमी श्री रामनवमी 6 एप्रिल 2025 रोजी आहे. त्यामुळे 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. बघा, 6 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीमध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. खूप जास्त प्रमाणात शक्यता वर्तवली जात आहे की लाडक्या बहिणींना लाभ मिळेल.